एखाद्याला खोट्या प्रकरणामध्ये कसं अडकवावं आणि तो अडकलाच तर त्याच्याकडून आणखीन 4 खोटे प्रकरणं कशी करून घ्यावेत आणि त्यावरून दुसऱ्या 4 माणसाला कसं अडकवावं, त्यांच्याकडून काही खोटी प्रकरणं तयार करून घ्यावीत, खोटी प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावीत आणि पुन्हा 10-12 लोकांना पुन्हा कसं अडकवावं, याची सर्वात जर मोठी कला कोणाकडे असेल ना मित्रांनो, तर ती आहे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. आणि ते सातत्याने दुसऱ्या माणसाला अडकवून त्याच्याकडून हवं ते करून घेण्यामध्ये पटाईत आहेत किंवा त्यांचा तो राजकीय उद्योग आहे. हे मी नाही म्हणत आहे. याचा खुलासा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख जेव्हा परमवीर सिंगाच्या आरोपाखाली जेलमध्ये होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी काय केलं किंवा कशा पद्धतीनं अनिल देशमुखांना अडकवलं त्याचा खुलासा केलेला आहे. त्यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. माजी गृहमंत्री अनिल देशमुख परमवीर सिंग प्रकरणामध्ये कसे अडकले हा मुद्दा आज आपण बोलणार नाही. त्यावर आपलं बोलून झालंय, त्यावर चर्चा झाल्या, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे आणि अनिल देशमुख हे जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी काही 100 कोटी वसूल करायचा प्रयत्न केला असेल तर न्यायालय त्यांना शिक्षा देईल, ते शिक्षा भोगायला तयार असलेला तो मनुष्य आहे. परंतु अनिल देशमुखांनी काल जो आरोप केला किंवा श्याम मानव या सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं या प्रकरणात आपली भूमिका मांडली आणि त्याच्यावरून अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन जो खुलासा केला आणि त्या खुलाशात म्हटलं की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना महाविकास आघाडीचं सरकार पाडावं आणि सरकार केवळ पाडूच नाही तर त्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना, आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि तत्कालीन माजी मंत्री अनिल परब अशा 4 नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा एक मोठा डाव देवेंद्र फडणवीसांनी आखलेला होता. आणि अनिल परब जेलमध्ये असताना एका विश्वासू व्यक्तीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुख यांच्यावर संपर्क साधला. 2-4 वेळा टेलिफोनवरून त्या संबंधित विश्वासू व्यक्तीनं देवेंद्र फडणवीसांचं आणि अनिल देशमुखांचं बोलणंही करून दिलं. आणि एका कॉलमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी तुमच्याकडे काही कागदपत्र पाठवली आहेत, ती जरा बघून घ्या, ती वाचून घ्या आणि त्यावर सिग्नेचर करा. ती कागदपत्र होती 4 प्रतिज्ञापत्र जी की राज्याचा माजी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखाला करून द्यायची होती. आणि ती 4 प्रतिज्ञापत्र जी होते ते उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं एक प्रतिज्ञापत्र होतं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलेलं होतं, असं लिहून पाठवलेलं होतं की मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे, राज्याचे तुम्ही गृहमंत्री आहात, तेव्हा तुम्ही 300 कोटी रुपये मुंबईतून जमा करून तुम्ही माझ्याकडे द्या, असं उद्धव ठाकरे अनिल देशमुखांना म्हणाले. असं प्रतिज्ञापत्र अनिल देशमुखांनी करून द्यावं असं एक प्रतिज्ञापत्र होतं. वास्तविक उद्धव ठाकरे अनिल देशमुखांना असं काहीही म्हणालेलं नाहीत. हे सगळं खोटं आणि बनावट होतं. पण बनावट प्रकरण असण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात कोण धरणार आहे, तर त्यांनी अशा पद्धतीचं हे पहिलं शपथपत्र किंवा त्याला आपण प्रतिज्ञापत्र असं म्हणतो ते पाठवलं होतं. दुसरं प्रतिज्ञापत्र होतं ठाकरेंचेच पुत्र उद्धव ठाकरेंचे आदित्य ठाकरे जे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. तर दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी दिशावर खूप अन्याय केला आणि त्या अन्यायामधून तिला काय वरून बिल्डिंगवरून ढकलून दिलं आणि त्यात मृत्यू झाला. अशा पद्धतीचे खोटं प्रतिज्ञापत्र आपण करून द्या असं फडणवीसांनी त्या 4 कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र अशा पद्धतीचं पाठवलं होतं आणि त्यात त्यांना आदित्य ठाकरे यांना अडकवायचं होतं आणि त्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं. हे झाले 2 प्रकरणं. तिसरं प्रकरण होतं अजित पवार तत्कालीन उपमुख्यमंत्री. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकदा काय केलं म्हणे हे अनिल देशमुख सांगतायत. मी जे बोलतोय हे अनिल देशमुख सांगतायत, मी पुढे बोलणार आहे.
अजित पवारांनी काय केलं की त्यांच्या सरकारमध्ये जे गृहमंत्री होते अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गुटख्याचा आणि पान मसाल्याचा व्यवसाय खूप मोठा जोरात सुरू आहे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी आहे एका आर पाटलांच्या काळापासूनची. तर फार मोठा गुटखा आणि पान मसाल्याचा उद्योग महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे. ते कोण करताय काय करताय याची लिंक सगळी पार्थ पवार यांना माहिती आहे, म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार. तर पार्थ पवार काय करतील की या सगळ्या बेकायदेशीर महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्या लोकांच्याकडनं जे काही पैसे वसूल करायचे वसूल करतील. गृहमंत्री म्हणून तुम्ही त्यांना मदत करा असं कोण म्हणालं? अजित पवार अनिल देशमुखांना म्हणाले. असं प्रतिज्ञापत्र अनिल देशमुखांनी करून द्यावं यासाठीचं एक प्रतिज्ञापत्र सहीसाठी अनिल देशमुखांच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेलं होतं. बघा आता ही 3 बनावट विषय किंवा बनावट प्रकरणात बनावट प्रतिज्ञापत्रावर अनिल देशमुखांनी स्वाक्षरी करून द्यावी अशी देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा होती. आता चौथं अनिल परबांचं प्रकरण. तत्कालीन सरकारमध्ये ते मंत्री होते आणि दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांनी म्हणजे परबांच्या विरोधामध्ये ज्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांना मदत करावी आणि परबांना अडचणीत आणावं असं प्रतिज्ञापत्र अनिल देशमुखांनी करून द्यावं अशी 4 प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडे पाठवलेली होती. आणि महाविकास आघाडीचं सरकार आता जेव्हा त्यांनी पाडलं एकनाथ शिंदेंना घेऊन त्याच्या अगोदर 7-8 महिने पाडण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव होता. अशा पद्धतीचा खुलासा अनिल देशमुखांनी जाहीरपणाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपला खुलासा केलेला आहे की अनिल देशमुखांच्याही माझ्याकडे काही टेप्स आहेत, माझ्याकडे काही ऑडिओ आहेत, तेही मी गरज पडली तर जाहीर करेन असं कोण म्हणाले? आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले. आता आपलं निवेदन, अनिल देशमुखांनी केलेले आरोप जर खरे असतील, अनिल देशमुखांनी आता केलेले जर आरोप खरे असतील तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्या पदाचा राजीनामा देऊन प्रकरण SITच्या माध्यमातून चौकशीला ठेवावं की खरंच देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीने अनिल देशमुखांच्यावर दबाव आणला का आणि अशा पद्धतीचा दबाव, खोटा दबाव आणून राज्याचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला का, त्याचा खुलासा होईपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी कुठलंही महाराष्ट्राचं पद स्वीकारू नये. हा एक भाग. अनिल देशमुखांनी हे जर खोटे आरोप केले असतील तर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने त्यांच्यावर रितसर कारवाई करावी, बदनामीचा मोठा दावा द्यावा आणि जी काही कायद्यानं करता येईल ते कायद्यानं त्याच्या गोष्टी तातडीने कराव्यात. आता अजिबात वेळ घालवणे, आपल्याकडे वेळ नाही, 2 महिन्यामध्ये निवडणूक आहे. परंतु कारवाई न करता, अनिल देशमुखावर कारवाई न करता किंवा मी कारवाई करेन, अनिल देशमुख चुकीचं बोललेले आहेत असं न म्हणता फडणवीस एक सुप्त धमकी अनिल देशमुखांना देतात की तुम्ही जामिनावर आहात, लक्षात ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा जेलमध्ये पाठवीन किंवा तुम्हाला पुन्हा जेलमध्ये जायचं आहे किंवा माझ्या हातामध्ये तशा पद्धतीची यंत्रणा आहे, तुम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकवीन असं जर तुम्ही काही बोललात तर अशी धमकी देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना देऊ नये. त्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करावी, एक दुसरा खटला दाखल करावा, तातडीने करावा. गृहमंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्या हातामध्ये सगळी यंत्रणा महाराष्ट्राची आहे आणि ते जर बोललेलं खरं असेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. की आपण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना एखादं सरकार पाडण्यासाठी किती खालच्या थराला जातो, किती खोटी प्रकरणं आपण रचतो. उद्धव ठाकरे हे 300 कोटी रुपये द्या असं अनिल देशमुखाला म्हणतील, यावर महाराष्ट्रात कोणाचाच विश्वास बसणार नाही. किंवा दिशाच्या प्रकरणामध्ये आदित्यचा हात असेल हेही महाराष्ट्राला कोणाला पटणार नाही. किंवा गुटख्याकडून, मटक्यावाल्याकडून किंवा पानवाल्याकडून, पान मसालावाल्याकडून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार पैसे वसूल करू इच्छित होता हेही महाराष्ट्राला कोणाला पटणार नाही. या सगळ्या खोट्या गोष्टी रचून केवळ नुसती सत्ता पडावी, महाविकास आघाडीचं सरकार कोसळावं आणि आपल्याला सरकारमध्ये येण्याची संधी मिळावी, यासाठी अशा पद्धतीचा एक खोटा डाव
देवेंद्र फडणवीसांनी रचला होता, परंतु अनिल देशमुखांनी मात्र अशी खोटी प्रमाणपत्रे सही करून, शपथपत्रे सही करून देण्यापेक्षा जेलमध्ये राहणं पत्करलं. आणि जेलमध्ये जेव्हा केव्हा न्यायालयाचा निर्णय होईल तेव्हा आपण बाहेर येऊ आणि जेव्हा केव्हा न्यायालय जो काही निर्णय देईल आपल्या बाबतीमध्ये तो आपण स्वीकारू, अशा प्रकारचा सत्याचा मार्ग धरला. बघा, अनिल देशमुख ज्याच्याकडे महाराष्ट्र पूर्णपणानं संशयानं पाहत होता की अनिल देशमुखांनी खरंच गृहमंत्री म्हणून अशी काही गडबड केली असेल असं प्रारंभीच्या काळात लोकांना वाटत होतं, परंतु त्यानंतरच्या सगळ्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर अनिल देशमुख हा एक अत्यंत चांगला गृहमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेला होता आणि त्यांनी अशा पद्धतीचं कुठलं चुकीचं कार्य केलं नाही हे आता महाराष्ट्राला पटत चाललेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी नाना प्रयत्न, नाना प्रकार करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र खोट्या मार्गाचा प्रयत्न होता हे आता सिद्ध झालेलं आहे. शेवटी हे प्रकरण यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदेना फोडून त्यांना शिवसेनेलाच फोडावं लागलं. हा पुढचा भाग आपण सर्वांनी ऐकलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काम करताना किंवा कुठेही काम करताना माणसाला सत्तेचा हाव किती असावा किंवा सत्तेवर जाण्याची धडपड किती असावी. एखाद्याचं आयुष्य संपवून, एखाद्या परिवाराचं आयुष्य संपवून, एखाद्याची जिंदगी बर्बाद करून आपण सत्तेवर जाण्यासाठी पुढे होतो, तर हा सत्तेवर जाण्यातला आपल्या स्वभावातला जो क्रूरपणा आहे हा क्रूरपणा आता महाराष्ट्राच्या समोर येतोय. अत्यंत टायमिंगला अनिल देशमुखांनी हा विषय बाहेर काढलेला आहे आणि हा विषय अनिल देशमुखांनी केलेले आरोप जर खरे असतील तर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि प्रकरण चौकशीला टाकलं पाहिजे. जोपर्यंत त्या चौकशीचा अहवाल बाहेर येत नाही किंवा निर्णय बाहेर येत नाही तोपर्यंत त्याने कुठल्याही पद्धतीचं पद स्वीकारू नये. दुसरी गोष्ट, अनिल देशमुखांनी केलेला आरोप जर खोटा असेल तर त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. असलं उत्तर नाही चालत की देशमुखांच्या टेप्स माझ्याकडे आहेत, मलाही योग्य वेळेला त्या बाहेर काढाव्या लागतील किंवा ते जेलमधून जामिनावर बाहेर आलेले आहेत ते त्यांनी लक्षात ठेवावं. याचा अर्थ काय? म्हणजे मी तुला पुन्हा जेलमध्ये पाठवीन माझ्या जर तू काय असं गवाळ उघडं केलास तर, किंवा मी जी काही प्रकरणं केली तुझं असं लोकाला सांगायला लागलास किंवा तू सार्वजनिक करायला लागलास तुझी माझी आतली गोष्ट, तर पुन्हा तुला जेलमध्ये जावं लागेल, देशामध्ये केंद्रावर माझं सरकार आहे. अशा प्रकारची एक अप्रत्यक्ष धमकी देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांना देतात काय, याचा विचार झाला पाहिजे. महाराष्ट्र आता प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत डोळसपणानं पाहतोय हे देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवलं पाहिजे. कालचंच एक ताजी घटना आहे त्यावर मी बोलणार आहे एका स्वतंत्र भागामध्ये की देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेलं नाही किंवा आताच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामध्ये काहीही दिलेलं नाही आणि विरोधक तशा पद्धतीने महाराष्ट्रावर अन्याय केल्याची ओरड करत असताना देवेंद्र फडणवीस पुढे येतात आणि महाराष्ट्राला सांगतात की भविष्यात महाराष्ट्राची प्रगती अत्यंत वेगानं होण्यासाठी पायाभूत बांधणीचा विचार केंद्र सरकार करत आहे आणि त्यासाठी पायाभूत बांधणीसाठी कुठे कुठे कसे कसे पैसे आले ते विरोधकांना कळत नाही. अशा पद्धतीचं भाष्य करून आपल्या सरकारची पाठराखण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात. खरं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्र द्रोह आहे. देवेंद्र फडणवीसांनी पक्ष बाजूला ठेवला, प्रत्येक वेळेला पक्ष नसतो. महाराष्ट्र आहे की नाही, महाराष्ट्राचं काही आहे की नाही, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही, तुमचं देशामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे आणि तुमचं सरकार तुमच्या राज्याला पैसे देत नाही, यासाठी तुम्ही तुमच्या सरकारच्या दारात बसला पाहिजे, उपोषण आंदोलन सुद्धा केलं पाहिजे किंवा कमीत कमी तशी मागणी करण्यासाठी निवेदन घेऊन तरी गेलं पाहिजे. तुम्ही काही करत नाही. महाराष्ट्राला जेव्हा केंद्र पैसे देत नाही तेव्हा तुम्ही सरळ लोकांची दिशाभूल करणारे शाब्दिक डायलॉग मारताय की भविष्यामध्ये महाराष्ट्राची पायाभूत बांधणी व्यवस्थित करणं, हे सगळं लोकांना कळतं. आपण काय बोलत आहोत ते लोकांना कळतं आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी करू नये. हा एक वेगळा भाग आहे, त्यावर आपण वेगळं बोलणार आहोत. पण हे जे ताजं प्रकरण आहे अनिल देशमुखांचं, या ताज्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. हे प्रकरण कुठल्याच किमतीमध्ये मिटता कामा नये. तशा पद्धतीचं आता जेव्हा अनिल देशमुख महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आहेत तेव्हा हा आरोप करताना त्यांनी काय तो बावळटासारखा केलेला नसेल किंवा ते बेहोशपणेही केलेला नसेल.
पूर्ण शुद्धीत राहून त्यांनी हा आरोप केलेला आहे. आणि मी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतो हे त्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस कुठल्या थराला जाऊ शकतात याची कल्पना सुद्धा अनिल देशमुखांना आहे. आणि ही कल्पना असताना अनिल देशमुख अशा पद्धतीचा जेव्हा आरोप करतात तेव्हा त्या आरोपामध्ये तथ्य आहे असंच आज महाराष्ट्राला वाटतंय. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीचा एक खोटा डाव रचला होता. खोट्या शपथपत्राने खोटी प्रतिज्ञापत्र तयार करून त्यावर अनिल देशमुखांच्या सह्या घेऊन ते महाराष्ट्राचे सरकार अशा पद्धतीने काम करतंय किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करणार होते, ते अजित पवारांच्यावर हल्ला करणार होते, ते तुमचा अनिल परबावर हल्ला करणार होते आणि तिसऱ्या म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यावर ते हल्ला करून या चौघांना ते अडचणीत आणणार होते. अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस करत असतील तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आता पूर्णपणे जागृत झालेला आहे, जागा झालेला आहे. त्यांनी मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन सत्तेवरही बसवलं होतं. चूक केली होती त्यांनी, महाराष्ट्राने चूक केली होती, पण ही चूक आता महाराष्ट्राच्या पूर्णपणे लक्षात आलेली आहे. अशा पद्धतीचं राज्य करणं, अशा पद्धतीची खोटी प्रकरणं तयार करणं, अशा पद्धतीने विरोधकांना खोट्या नाट्या केसेसमध्ये अडकून त्यांचं आयुष्य बर्बाद करणं, अशा पद्धतीचं काम जर देवेंद्र फडणवीस आपण करत असाल आणि उज्ज्वल माथ्याने अत्यंत मोठ्या आवाजामध्ये स्पष्ट शब्दामध्ये पुन्हा हा महाराष्ट्र घडवायचा आहे, मला महाराष्ट्र उभा करायचा आहे, महाराष्ट्राला मदत करायची आहे, महाराष्ट्राचं काय कल्याण करायचं अशी भाषा करत असाल तर तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे आता महाराष्ट्राला पूर्णपणानं कळलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी अनिल देशमुखांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. आणि ते जर गप्प बसले असं गुळगुळीत उत्तर देऊन हे टेप्स आहेत माझ्याकडे, योग्य वेळी बघून घेतो, बाहेर काढतो, आत घालतो, असली भाषा जर त्यांनी वापरली तर याचा अर्थ महाराष्ट्राने मात्र असा समजून घ्यायचा आहे की अनिल देशमुख जे जे बोलले आहेत ते 100% खरं आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.